झालाय, घातपात जो कुठं झालाय त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्वाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच. पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू, एवढं त्यांना सांगितल्यानंतर आता विधिमंडळामध्ये तिथं काही आमच्या बैठका आहेत, काही लोकांनी मला वेळ दिले, तिथे जाऊन त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. काल वाट पाहत आहेत. खरं तर पायलट देखील जिवंत असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्या तरी देशात असल्याचं देखील म्हटलं जात आहे. हे बघा, जे कुठले पायलट ते विमान चालवत होते ते जिवंत आहेत असं समजून चालणार नाही. जे आधी पायलट त्यांची नियुक्ती झाली होती, त्यांचं नंतर ते कॅन्सल झालं, ते आधीचे पायलट त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तो विषय तिथं राहत नाही. त्यामुळे त्या विमानामध्ये जे कोणी 5 जण होते त्याच्यामध्ये दादा होते, त्यानंतर अटेंडंट माळीताई होत्या, जाधव नावाचे जे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट, हे 5च्या 5 व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये तिथं नाही. त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे, ती व्यक्ती जिवंत, असं कुठंच काय नाही. ऍक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. एक तर FIR या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. FIR हा देणं हा आमचा अधिकार आहे, त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीचे आहे. आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत. आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा, कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. इतरही पक्ष, नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत. पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करतो. नाही, एकतर काय की माझ्यावर टीका काही सत्तेतले लोक आणि नेते तिथं करतात. काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. पण मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा, तर तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय. तुम्ही सत्तेत आहात ना, FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही, नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या, पण सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही. इथं आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातली जनता, सर्व इतर पक्षातले लोक दादांना न्याय कसा मिळतील यासाठी प्रयत्न करतायत आणि हे लोक मात्र भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी त्या ठिकाणी करत असतील. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्या बाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी
त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. आणि FIR का घेतला पाहिजे एक जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. FIR मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण FIR करणार आहोत, जेव्हा हा विषय CID कडे असतो नाहीतर CBI कडे जातो, FIR झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. त्यामुळे FIR असणं हे महत्वाचं आहे. तो आपला अधिकार आहे. आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ऍक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतो. आज एक महिना पूर्ण होतोय. DGCA चा रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे. हे बघा, जे मुरली मोहोळ साहेब आहेत ते या देशाचे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर तिथं आहेत. आता त्यांनी तिथं सांगितलं होतं की 1 महिना होण्यापूर्वी दुर्घटनेला आमचा रिपोर्ट तिथं आला पाहिजे. उद्या 1 महिना पूर्ण होतोय. आता 1 महिना तुमच्या हातामध्ये होता. आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय. आज उद्या येतोय, याच्याची वाट आम्ही बघणार आहोत. मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथे सिद्ध करेन. आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही. त्यामुळे थातूर मातूर साधा द्यायचा म्हणून एखादा रिपोर्ट तुम्ही देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. देत असताना योग्य पद्धतीचाच रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे.